रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी ओरायन मॉल पनवेल येथे दिवाळीनिमित्त शॉप अँड विन कॉन्टेस्ट घेण्यात आला। यामध्ये लकी ड्रॉ कार्यक्रम मराठी सेलिब्रिटी तन्वी मुंडले आणि पुष्कर जोग यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमाला नागरिक आणि ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती। अनेकांनी सेलिब्रिटीज सोबत सेल्फी घेत तर काहींना तेथे डान्स करण्याचा मोह आवरला नाही। यावेळी लकी ड्रॉ कॉन्टेस्ट जिंकणाऱ्या प्रथम 3 स्पर्धकांना लाखोंची बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। प्रथम क्रमांक विजेता कुशल पाटील याला जावा एसडी बाईक, द्वितीय क्रमांक विजेती जिली अँथोनी हिला लेकम्ब ई बाईक, तर तिसरा क्रमांक विजेती भावना वत हिला 10,000चे गिफ्ट व्हाउचर देऊन गौरवण्यात आलं। पनवेल विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता भरारी पथकाकडून धडक कारवाई करण्यात आली। यावेळी नंबर प्लेट नसलेली फोर्ड एंडेव्हर या कारसह 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। खान्देश लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली। ही रक्कम संशयास्पद असल्याने भरारी पथक क्रमांक 3 मार्फत जप्त करून कोषागार कार्यालय पनवेल येथे जमा करण्यात आली आहे। आगरी समाजातील महिला आणि मुलींबद्दल अपशब्द वापरणारे उरण मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार महेश बालदी आगरी समाज आपला आगरी हिसका दाखवणार असल्याचा इशारा अखिल भारतीय आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला। मी तुमच्याकडे मत मागायला येतो, मुली मागायला येत नाही असं म्हणत आगरी समाजातील महिला आणि मुलींबद्दल अपशब्द वापरणारे आमदार महेश बालदी यांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर अनेक दिवस व्हायरल होत आहे। बहिणी मुली रस्त्यावर पडलेल्या नाहीत, समाजातील महिलांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी दिला। रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव मार्फत मतदान जनजागृती फ्लॅशमॉब या आधुनिक संकल्पनेतून केली। ही अफलातून जनजागृती पाहण्यासाठी गट शिक्षणाधिकारी चोरमले आणि केंद्र उपस्थित होते। संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत अष्टविनायक महड मंदिरासमोर भक्तांच्या रांगेत फ्लॅशमॉब करत मतदान जनजागृती करण्यात आली। यावेळी यश पाटील या विद्यार्थ्यानं लोकशाहीसाठी मतदान करा असं आवाहन करत चला मतदान करूया, वोटिंग प्लीज अशा पत्रकाचं वाटप केलं। तसंच मंदिर परिसरात चला करू मतदान या गीतावर बहारदार नृत्य। उरण नगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात आलेल्या सुसज्ज इमारतींचा लोकार्पण सोहळा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाला होता। उद्घाटन होऊन 1.5 ते 2 महिने होऊनही अद्याप नवीन वास्तूमध्ये कार्यालय सुरू झालेलं दिसत नाही। त्यामुळे ही नवी कोरी वास्तू भटक्या कुत्र्यांचं आश्रयस्थान बनली असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे। या इमारती असल्याचं समजतं। अधिकारी वर्ग याबाबत विचारणा केली असता माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे। एवढा येथील राजकीय पक्षाचा दबाव अधिकारी वर्गावर असल्याचं उघड होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।